तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेलवर टोळक्यांचा हल्ला आहे। 10 ते 15 जणांच्या मध्यधुंद टोळीकडून हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे। हॉटेल मॅनेजर गंभीर जखमी झालाय, तर सध्या त्याला उपचार त्याच्यावर सुरू आहेत। हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। खंडणीसाठी हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर तपास सध्या सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।